संजय शिरसाट शिवसेनेतले एक बडे नेते। खरं तर संभाजीनगर सारख्या भागातून सातत्याने निवडून येऊन सुद्धा संजय शिरसाट हे ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये अडगळीत पडलेले नेते होते। मात्र एकनाथ शिंदेंनी याच संजय शिरसाटांना मंत्री केलं, पालकमंत्री केलं। पण अलीकडच्या काळात संजय शिरसाटांवर एकनाथ शिंदेंची खप्पामर्जी झाली आहे की काय असं चित्र आहे। याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांचे स्थानिक स्तरावरचे विरोधक राजेंद्र जंजाळ यांना आता बळ द्यायला सुरुवात केली आहे। फक्त इतकंच नव्हे तर संजय शिरसाटांचा विरोध असताना सुद्धा जंजाळांना उपमहापौर पदाचा अर्ज भरायचे आदेश शिंदेंनी दिलेले आहे। शिंदेंची ही शिरसाटांवरची खप्पामर्जी नेमकी का आपण पाहूयात। संजय शिरसाटांवर एकनाथ शिंदे नाराज, शिरसाटांच्या ऐवजी शिंदेंचं जंजाळांना बळ। उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जंजाळांच्या बाजूने शिंदेंचा कौल। 21 जून 2022 याच दिवशी एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि काही आमदारांसह गुवाहाटीला गेले। यानंतर सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बंडाचं निशाण फडकवणारा नेता म्हणजे संभाजीनगरचे संजय शिरसाट। तेव्हापासूनच शिरसाट एकनाथ शिंदे यांच्या इतके जवळ गेले की शिंदेंचे एकदम खास झाले। शिंदेंनी शिरसाट यांना मंत्री केलं आणि सोबतच संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा दिली। पक्षातले संदीपान भुमरे, प्रदीप जयस्वाल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना मागे टाकून शिरसाट वेगानं पुढे निघून गेले। पण शिरसाट यांच्या या वेगाला आता ब्रेक लावलाय तो खुद्द एकनाथ शिंदे यांनीच। त्यासाठी निमित्त ठरली ती उपमहापौर पदाची निवडणूक। महानगरपालिकेत भाजपचा महापौर होत असताना भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर पद देण्याचा निर्णय घेतला। यासाठी शिवसेनेत दोन गट पाहायला मिळाले, एक संजय शिरसाटांचा तर दुसरा जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा। राजेंद्र जंजाळ यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज केल्यानंतर शिरसाट समर्थकांनी देखील उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला। जंजाळ यांच्या नावाला शिरसाट यांचा विरोध असल्याची चर्चा आहे, त्यामुळे त्यांनी थेट आपल्या समर्थकांना रिंगणात उतरवलं। विशेष म्हणजे खुद्द शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला। पण एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांना उपमहापौर करण्याचे आदेश देऊन एक प्रकारे शिरसाट यांना धक्काच दिलाय। पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता, त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील। जेव्हा ते अर्ज घेऊन गेले, हर्षदा शिरसाट नव्हत्या, नंदकुमारजी घोडिले आणि त्र्यंबकजी तुपे अर्ज घेऊन गेले, पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती। आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र आलेलं आहे, त्यानंतर मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरले। पालकमंत्री आज सकाळपासून झेडपीच्या ज्या इलेक्शन आहेत त्या कामासाठी बाहेर होते आणि जी काही नाराजगी तुम्ही सांगताय ती नाही आहे। संध्याकाळपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि शेवटी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे त्याच्यावर सोल्युशन असतं। आणि शिरसाट, घोडिले आणि त्र्यंबक तुपे उपमहापौर पदाचा अर्ज घेऊन गेलेत आणि भरायला पुढच्या काही वेळात इथे अशी आमच्याकडे आतापर्यंत काही माहिती नाही, पक्षश्रेष्ठींना पण नाही आणि कोणालाही माहिती नाही। महापालिका निवडणुकीच्या दरम्यान शिरसाट विरुद्ध जंजाळ असा संघर्ष समोर आला होता। आता राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर करून एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना दणका दिल्याची चर्चा आहे। खरं तर संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेची अक्षरशः वाताहात झाली। शिवसेनेनं संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत 96 जागा लढवल्या, मात्र सेनेला मिळाल्या फक्त 13 जागा। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत सुद्धा शिवसेनेनं 7 जागा लढवल्या, पण केवळ 2 जागांवरतीच विजय मिळवता आला। आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील 63 जागांपैकी 16 जागांवर भाजप सोबत युती झाली आहे। मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्याकडे दिली, पण गेल्या काही वर्षात पक्षाची दमदार अशी कामगिरी दिसलीच नाही। त्यामुळे आता एकनाथ शिंदे शिरसाट यांना डावलून पक्षाचे निर्णय घेत असल्याचं बोललं जातंय। हे सगळं पाहता आगामी काळात एकनाथ शिंदे आणखीन काही मोठा निर्णय घेतील अशी सुद्धा चर्चा आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर।